मित्रांनो, मी शुभम खरिवले तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो पाहू शकता मी माझ्या गावामध्ये आहे, श्री महादेवी व धावीर महाराज देवस्थान भातसई। सो आज आमच्या गावची यात्रा आहे आणि मी तुम्हाला आमच्या गावची यात्रा कशी होते ती मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि मेन म्हणजे इथे गळ लावण्याचा कार्यक्रम होतो आणि पहा भाविकांची अशी रांग चालले एकदम मंदिरामध्ये, एवढी दर्शनाला गर्दी आहे। तो गळ लावून फेरी मारली जाते वरती। ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तोपर्यंत आपण सुरुवात करूया आपल्या गावाची। आपला गाव कसं आहे तो इथून बघूया, चला। भातसई रायगड जिल्ह्यामधील रोहा तालुक्यातील अवचितगडाच्या पायथ्याशी वसलेलं गाव म्हणजे भातसई। मित्रांनो, खूप छोटंसं गोजीरवाणं गाव आहे आमचं। आजूबाजूला झाडी, छान असा परिसर आणि सर्वात उत्तम म्हणजे श्री महादेवी मातेचं स्थान। म्हणजे 7 जणीं बहिणींमध्ये सर्वात मोठी बहीण मानली जाते तर ती श्री महादेवी आई। आणि मित्रांनो, चैत्र पौर्णिमेची ही महादेवी आईची यात्रा आपण ह्या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत। मित्रांनो, भातसई गावाला रायगड जिल्ह्यामधील एक नावाजलेलं गाव म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि ते म्हणजे कबड्डीमुळे। कबड्डीचे खूप सारे खेळाडू या गावामध्ये घडले जातात। तर मित्रांनो, मी शुभम ज्ञानेश्वर खरिवले सर्व ग्रामस्थ मंडळ भातसई यांच्या वतीने मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो स्वयंभू श्री महादेवी व धावीर देवस्थान आदर्श गाव भातसई या मोठ्या यात्रा सोहळ्याला। आता आपण आलोय भातसईच्या यात्रेत। तर मित्रांनो, गळ टोचणीच्या कार्यक्रमाच्या आधी सर्वात पहिली काढली जाते ती म्हणजे ही पालखी। त्याच दरम्यान मित्रांनो, हे जे ग्रामस्थ मंडळ आपल्या खांद्यावरती एक लाकूड घेऊन जात आहेत, त्या लाकडाला म्हणतात लाट। तर मित्रांनो, ह्या टाइम मध्ये लाट ही वरती चढवली जाते। मित्रांनो, लाट चढून झाल्यानंतर वेळ येते तर ते गळ साफ करण्याची। मित्रांनो, हा आहे अंगारा आणि ह्या अंगाऱ्याने आपण जे गळ टोचणार आहोत ते गळ ह्या अंगाऱ्याने साफ केले जाते। मित्रांनो, ह्या प्रथेला 113 वर्षे झाली ही प्रथा चालू आहे। या भातसई गावची शान श्री महादेवी आई व श्री धावीर महाराज। देवीचे भगत श्री चिंतामण खरिवले यांना पायामध्ये पैजण घालण्याचे काम चालू आहे। मित्रांनो, अंगावर शहारे आणणारा क्षण म्हणजे ज्या वेळेला भगत बाबांच्या अंगामध्ये आई महादेवीचा साक्षात वारा येतो। मित्रांनो, हा क्षण पाहण्यासाठी लोक खूप दूर दूरून येतात। मित्रांनो, गळ हे नवसाचे टोचले जातात। एक गळ असतो मेन, तो वरचा, जो लाटेवरती त्याला टांगून आपण फिरवतो आणि बाकीचे ज्यांचे नवस असतात ते इथे गळ टोचून त्यांचं नवस पूर्ण करतात।
मित्रांनो, गळ टोचण्याच्या आधी भगत हे अंगाऱ्याने गळ टोचवणाऱ्याला ती जागा दाखवतात. मित्रांनो, हे बघून तुम्हाला नक्कीच वाटत असेल की यार पुढल्या वर्षी आपल्याला पण ह्या यात्रेला जायला हवं. तर मी तर सांगेन तुम्ही नक्की या, नक्की हा कार्यक्रम कसा होतो ते बघा. तुम्ही साक्षात जेव्हा हे बघाल तेव्हा तुम्हाला समजेल. तर मित्रांनो, इथे सर्व नवसाचे गळ टोचून झालेले आहेत. आणि मित्रांनो, मी तुम्हाला एक महादेवी आईचं 2023चं एक गाणं आहे, त्याची एक छोटीशी झलक दाखवतो. चला. येई घोड्यावर बैसूनी रक्षण करायला गावाचा, गल लागून पूर्ण करती आई नवस तुझे नावाचा. चिंतामण भक्त येतै ग अंगान वारा झिलवाला, चिंतामण भक्त येतै ग अंगान वारा झिलवाला. या बादसई गावाची महादेवी आई ग वैसेली पालुकीला, या बादसई गावाची महादेवी आई ग वैसेली पालुकीला. चैता महिन्यात तुझ्या जत्रेला सजवा ग माझे आईला, चैता महिन्यात तुझ्या जत्रेला सजवा ग माझे आईला. या बादसई गावाची महादेवी आई ग वैसेली पालुकीला, या बादसई गावाची महादेवी आई ग वैसेली पालुकीला. आणि फायनली लाटेची एक पूर्ण फेरी मारून नवस हा पूर्ण केला जातो महादेवी आईचा.
आणि मित्रांनो, शिडीवरून चालत गेलेले भगत हे परतताना लाटेच्या दोरीवरून खाली उतरून येतात. हा एक क्षण मित्रांनो पाहण्यासारखा असतो. आणि मित्रांनो, अशा प्रकारे वर्षातून एकदा होणारी भातसे गावची यात्रा इथे संपन्न होत आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही लिंक आपल्या फॅमिलीमध्ये मित्रांमध्ये शेअर करा. आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिलं सबस्क्राईब करा. सबस्क्राईब एकदम फ्री आहे. आणि मी विनंती करतो की जर तुम्ही ही यात्रा बघितली नसेल तर पुढल्या वर्षी हनुमान जयंतीला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही या यात्रेला या आणि या यात्रेचा आनंद घ्या. धन्यवाद.